वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरिभक्तपरायण विठ्ठल पाटील साहेब, पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं या ठिकाणी उद्घाटन, दीप प्रज्वलन, महाराष्ट्राचा आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणींची पूजा आणि अधिष्ठित ग्रंथ यांचं पूजन करून या ठिकाणी संपन्न झालेला आहे। हा अलौकिक सोहळा संपन्न व्हावा म्हणून साक्षात पांडुरंगाची कृपा आपणा सर्वांना लाभलेली आहे। महाराष्ट्र राज्याच्या वतीने माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार पृथ्वीराज चव्हाण साहेब या ठिकाणी दीप प्रज्वलन करून औपचारिकरित्या या संमेलनाचं उद्घाटन करीत आहेत। आपल्या समोर या ठिकाणी त्याचं उद्घाटन होतंय। महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आहे। महाराष्ट्राच्या मनाची मशागत या वारकरी संप्रदायाने केली। सामान्य माणसाला जीवन जगण्याची दिशा दाखवली आणि त्याचं जीवन समृद्ध होईल अशी शिकवण या वारकरी संप्रदायानं महाराष्ट्राला दिली। महाराष्ट्राचं मोठेपण यातच आहे की वारकरी संप्रदाय इथे त्याचा प्रसार झाला, अनेक संत अनेक वारकरी निर्माण झाले आणि या वारकऱ्यांनी महाराष्ट्राला खूप मोठं केलं। तेच महाराष्ट्राचं खरं वैभव आहे। मी आजच्या संमेलनाची सुरुवात होताना आलेल्या सर्व प्रमुख मान्यवर अतिथींचं स्वागत, या संयोजन समितीमधील एक प्रमुख आणि महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ विचारवंत म्हणून ज्यांचा अत्यंत आदराने गौरव केला जातो ते पुणे विद्यापीठाच्या संत तुकाराम अध्यासन केंद्राचे प्रमुख हरिभक्तपरायण डॉक्टर रामकृष्णदास महाराज लहवितकर यांना विनंती। पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री समचरणम सरोजम सांद्र नीलाबुदाभम जगननीत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैव धवलासं विठ्ठलम चिंतयामि। रामाय राम भद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। या संमेलनाचं उद्घाटन करण्याकरता या महाराष्ट्राचे मान्यवर मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण आज मुद्दाम आवर्जून वारकऱ्यांना सदिच्छा देण्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मंत्रिमंडळातील कार्यसम्राट आणि नाशिकच्या या समग्र कार्याशी एकरूप झालेले हृदयाभिन्न असे माननीय छगनरावजी भुजबळ साहेब की ज्या आजच्या कार्यक्रमाचे संमेलन अध्यक्ष आहेत। त्याचबरोबर वारकरी संप्रदायाचे उपासक परंतु महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आदिवासी विकास खात्याचं कार्यभार सांभाळणारे आणि प्रतिवर्षी आळंदी ते पंढरी पायीवारी करणारे असे माननीय हरिभक्तीपरायण नामदार बबनरावजी पाचपुते साहेब। त्याचबरोबर नामदार विजयकुमारजी गावित ज्यांनी पहिल्यापासून या कार्याला मोठी प्रेरणा दिली आहे। खरं म्हणजे हे संमेलन ज्यांच्या सदिच्छेतून संकल्पनेतून साकार होत आहे ते सांगली जिल्ह्याचे भूमिपुत्र परंतु वारकरी परंपरेशी अत्यंत हृदयाभिन्न झालेले श्री विठ्ठलराव पाटील साहेब। खरं म्हणजे वारकरी परिषद त्यांनी
सर्व संतांशी वारकऱ्यांशी संपर्क साधून मोठ्या उत्साहाने स्थापन केली आणि त्या परिषदेच्या वतीनं या ठिकाणी हे संमेलन होत आहे. त्याचबरोबर या नाशिक जिल्ह्यातील आमदार, खासदार अशी सर्वच लोकनेते मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी प्रथमतः या सर्व लोकनेत्यांचं आपल्या सर्व वारकऱ्यांच्या वतीनं, वारकरी परिषदेच्या वतीनं आणि नाशिक जिल्ह्यातील तमाम वारकऱ्यांच्या वतीनं मी या सर्व मान्यवरांचं प्रथमतः या ठिकाणी स्वागत करतो. द्वारकेचा राजा उभा भीमतीरी, द्वारकेचा राजा उभा भीमतीरी, नाम तुझे पांडुरंग धन्य ती पंढरी. धन्यवाद कार्तिकी. ज्यांच्या प्रयत्नातून ही वारकरी परिषद स्थापन झाली ते हरिभक्त परायण विठ्ठल पाटील हे या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत. उपस्थित सर्व वारकरी संप्रदायातील बंधू भगिनींनो, आपणास कल्पना आहे महाराष्ट्र संतांची, शूरांची, वीरांची भूमी आहे. या भूमीला ज्ञात असलेला इतिहास 1000 वर्षाहून अधिक आहे आणि तो इतिहास संत साहित्यातून निर्विवादपणे जाणवतो. त्यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा विश्वव्यापी दृष्टिकोन असो किंवा छत्रपती शिवरायांना दिशा व दृष्टी देणारे जगद्गुरु तुकोबारायांचा दृष्टिकोन असो किंवा या परंपरेचे आधार आहे सामाजिक क्रांती करणारे शाहू फुले आंबेडकर यांचा इतिहास असो अथवा स्वातंत्र्यानंतर लाभलेले यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे पहिले मुख्यमंत्री असोत किंवा शिक्षण क्षेत्रात क्रांती करणारे भाऊराव पाटलासारखे कर्मवीर असो, एकंदरीतच या भूमीला संत साहित्याच्या माध्यमातून वैचारिक क्रांतीचा मोठा वारसा लाभलेला आहे. असा हा महाराष्ट्र हिंदूंच्या नकाशावर क्रांतिकारी व सुसंस्कृत म्हणूनच आपला ठसा उमटवतो. अशा ह्या समृद्धशाली महाराष्ट्रामध्ये आजकाल संत परंपरेचा प्रभाव आजच्या तरुण पिढीवरच नव्हे तर दुर्दैवाने राज्यकर्ते, शासनकर्ते व अध्यापक यांच्यावर म्हणावा तसा नाही. या सर्व बाबीकडे एकीकडे दिसत असताना दुसरीकडे भोंदू बुवाबाजी मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. अशा वेळी माझ्यासारख्या एका वारकरी संप्रदायाचा प्रभाव असलेल्या कार्यकर्त्याला ही गोष्ट सातत्याने बेचैन करत होती. यामुळे माझ्या मनामध्ये असलेल्या विचारांचे वादळ मला चैन पडून देत नव्हते. अनेक वर्षापासून प्रगतीच्या नावावर पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली निघालेल्या तरुण पिढीला पाहून जीव कासावीत होत होता. त्यामुळे या पिढीला स्वास्थ्य व समाधान मिळवून देण्यासाठी काहीतरी ठोस कार्यक्रम समाजामध्ये निर्माण करण्याची गरज आहे असे माझे मन मला सातत्याने सांगत होते. कोणतीही जातपात, पूजापाठ, लिंगभेद, वर्णभेद न मानणारी व सहजपणाने सुखी व समृद्ध जीवन जगण्याची दिशा देणारी भूमिका या भूमीमध्ये ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम अशा थोर संतांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून दिली आहे. तेव्हा मला ही गोष्ट लक्षात आली की या संत साहित्याचा प्रभाव या तरुण पिढीवर असणे गरजेचे आहे आणि जर या पिढीवर शिक्षणाच्या संत साहित्याचा प्रभाव निर्माण करायचा असेल तर या साहित्याची शिकवण कीर्तन प्रवचनातून नव्हे तर बालवयात शिक्षणाच्या माध्यमातून असायला हवी. मग ते शिक्षण राज्यातील कोणत्याही भाषेत असो. विशेष म्हणजे कोणत्याही रोगाचे मूळ कारण शोधून तो रोग मुळात नष्ट करावा लागतो. त्याप्रमाणे राज्यातील भ्रष्टाचार असो, व्यसनाच्या आहारी निघालेली तरुण पिढी असो किंवा कसेही जगा पण जगा अशा मनोवृत्तीने जगणारे लोक असो, या सर्वांना देशामध्ये, राज्यामध्ये कायदे करून अथवा पोलीस बल वाढवून सुधारता येणार नाही. तर भौतिक प्रगती बरोबर जनतेच्या मनामध्ये राष्ट्रभावना रुजवणे, सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणे, नीतिमूल्याचे व जीवन मूल्याचे महत्व त्यांच्या मनावर बिंबवणे ही काळाची गरज आहे. आणि या विचाराने प्रेरित होऊन वावरत असताना मला सातत्याने तुकाराम बीजा दिवशी स्वर्गलोकी झालेल्या माझ्या परमपूज्य आईची आठवण मला येत होती. कारण या भूमीवरील संत परंपरा ज्या पंढरीच्या विठ्ठलाची आहे त्याचे विठ्ठल हे नाव तिने मला दिले. चंद्रभागेच्या तीरावर वसलेल्या विठ्ठलास मी प्रार्थना करत होतो की तुम्ही दिलेल्या विठ्ठल नामाच्या देहाच्या माध्यमातून माझ्याकडून समाजामध्ये जे चांगले सत्कर्म करून घ्यायचे असेल त्या
त्या कार्यासाठी माझ्या या देहाचा वापर करा. व ब्रिटिश शिक्षण शास्त्रज्ञ डॉक्टर मेकाले यांची स्वार्थी मनोवृत्तीचे सुशिक्षित गुलाम तयार करण्याने शिक्षक पद्धत या विषयावर गांभीर्याने विचार न करणारे राज्यकर्ते, तसेच साहित्याच्या शिक्षणावर नसणारा प्रभाव, त्यामुळे भौतिक प्रगतीत गुंतलेली तसेच नीतिमूल्य व सामाजिक बांधिलकी विसरून पाश्चिमात्य संस्कृतीच्या प्रभावाखाली गेलेली पिढी आणि या पिढीला सावरायचे असेल तर सुखी समाधानी समृद्ध बलशाली भारत निर्माण करायचा असेल तर संत साहित्याच्या शिकवणीशिवाय पर्याय नाही. संत परंपरेतील अभ्यासक, कीर्तनकार, प्रवचनकार, भजन बारुडकार तसेच संतपीठाचे प्रमुख, संत साहित्याचे गाडे अभ्यासक, फडकरी, दिंडीकरी यांना एकत्र करून हे संमेलनच नव्हे तर या संत साहित्याचे अभ्यास केंद्र स्थापन करणे. कारण या संतांच्या साहित्यावर केलेलं लिखाण हे ज्ञानोबापासून एकनाथ तुकोबापासून निळोबापर्यंत असेल, आता हल्लीच्या करणाऱ्या गाडी अभ्यासकांचा असेल, हे सर्व संत साहित्य एकत्रित करून या जगाला एकत्रित कुठेतरी येऊन या संत साहित्याचा अभ्यास करायला द्यावं असं एखादं अभ्यास केंद्र नाही. अशा पद्धतीची अनेक विकासाची कामं करायचं असं ठरवलं आणि यानंतर हे सगळी बैठक झाली आणि या विचार मंथनातून राज्यामध्ये 11/11/11 या दिवशी पुणे येथे वारकरी साहित्य परिषदेचा जन्म झाला. कारण आम्ही मुख्यमंत्री महोदयांना निमंत्रित करण्यामागे एकच भूमिका होती, काही मागणे ते आम्हा अनुचित वडिलांची रीत सांगत असे असं तुकोबा आहे. आम्ही काही मागण्यासाठी नाही. तर अशा पद्धतीने हे संमेलन होत आहे. हे होत असताना मला खूप आनंद मिळत होता, जीवनाचं सार्थक होत होतं आणि हे करत असताना माझ्या मनात एक भावना जागृत होत होती की मजची सत्व जाहले परी म्या नाही केले, हे ऐसे जेने जाणविले तो सुटला गा. ही भूमिका ठेवून मी यामध्ये काम करत आहे. काम करत असताना माझी भावना एवढीच यात आहे की उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक एकाविन एक कामाने. ह्या क्षेत्रातले विविध अभ्यासक असतील, परंपरागत असतील, दिंडीकरी फडकरी असतील, कीर्तनकार प्रवचनकार असतील, त्यांना एकत्र करून संपूर्ण जगाला आदर्श देऊ शकतो असा हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आणि अभ्यास प्रत्येक घराघरापर्यंत आणि प्रत्येक मानवाच्या मनावर रुजला पाहिजे. आणि त्यासाठी आपण या संमेलनाच्या माध्यमातून ही चळवळ यापुढे करायची आहे. आणि ही करत असताना अम्मा गरीधन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू ही भावना घेऊन आपण निघालेलो आहोत. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय आपल्याकडे आलेले आहेत. पुन्हा एकदा मी अंतःकरणपूर्वक त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम वारकरी संप्रदायाच्या वतीनं धन्यवाद देतो आणि त्या पांडुरंगाला मी धन्यवाद देतो की आमच्या या संमेलनाच्या प्रसंगी आपल्यासारखा एक सुसंस्कृत, विचारवंत, चरित्र संपन्न असा, कर्तृत्व संपन्न असा, बुद्धिमंत, श्रीमंत असा, यशवंत, जयवंत असा एक मुख्यमंत्री पाहुणा म्हणून आपल्याला लाभलेला आहे. आणि मी त्यांचं पुन्हा एकदा आपण टाळ्यांच्या गजरात, वारकरी संप्रदायाच्या टाळ्या काय असतात बाबांना बघितल्या पाहिजे, एवढ्या बारीक, एवढ्या. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. पंडित श्वर माऊली